नमस्कार मित्रांनो, नवीन एका लाईव्ह लर्निंग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक इम्पॉर्टंट लर्निंग भेटणार आहे, जे की आपण कंटिन्यू 2-3 दिवस झालं कंटिन्यू लॉसेस करत आलेलो आहे. तर सोमवारी आपण पाहिलं, मंगळवारी पाहिलं, बुधवारी पाहिलं, सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस आपल्याला कंटिन्यू लॉस होते. तर आपण लॉसेस घेताना पण पाहिलं असेल, की आपण छोटे-छोटे लॉस घेतोय आणि ज्यावेळेस आपण प्रॉफिट करतोय, त्यावेळेस प्रॉफिट मोठे घेतोय. तर या व्हिडिओमधून तुम्हाला एक इम्पॉर्टंट सायकॉलॉजिकल गोष्ट लक्षात येईल, की मार्केटमध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला लॉसेसवर कंट्रोल ठेवता आलं पाहिजे आणि विनिंग ट्रेडला होल्ड करता आलं पाहिजे. तर माझं आजच्या ट्रेडमध्ये सायकॉलॉजी कशी होती, माइंडसेट काय होतं, तर या व्हिडिओमधून तुम्हाला समजून जाईल. तर या व्हिडिओला तुम्ही काय करायचं, शेवटपर्यंत पाहायचं आहे. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. ते टाइम झालेला आहे 11:06 झालेले जवळपास आणि आपण ट्रेड जवळपास या पॉइंटला ऍक्टिव्हेट केलेला आहे. तर याच्या पाठीमागचं लॉजिक असं आहे, की जर मार्केटमध्ये आपली कालची क्लोजिंग प्राइस सपोर्ट म्हणून ऍक्ट करत आहे आणि या सपोर्टचा फायदा घेत मी काय केलेला आहे, की एक मार्केटमध्ये एक पोझिशन बनवलेली आहे. जसं की याच्यावरती मला आजची क्लोजिंग पाहिजे आणि मार्केट समवेअर 500 लेवलपर्यंत तरी जाऊ शकतं आय थिंक सो. परंतु एवढे मोठे स्टॉप लॉस नाहीत, कारण की मार्केट 300 ते 200 पॉईंट 200 पॉईंट जर डायरेक्शन गेलं तर आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. जर टाइमपास करत मार्केट इथून वरती गेलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. पाहूया मी आजची पोझिशन कशी बनवलेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक क्लिअर आयडिया येऊन जाईल. तर पाहू शकता की आपला सध्या तरी प्रॉफिट चालू आहे, ₹4,800 आसपास आपला प्रॉफिट चालू आहे आणि मी 73,200 चा पुट आणि 73,300 चा सीई मी शॉर्ट केलेला आहे. 110 क्वांटिटी. आणि टॉकिंग अबाउट कॅपिटल, कॅपिटल किती यूज झालेला आहे ते पण एकदा पाहून घेऊया. तर याच्यासाठी कॅपिटल जवळपास आपले यूज झालेला आहे 10 ते 11 लाख रुपये यूज झालेला आहेत आणि जसं तुम्ही पाहता की माझी स्टाईल आहे की मी थोडं कॅपिटल ठेवतो साईडला, की जेणेकरून पोझिशन ॲडजस्ट करता येईल. तर हे 8 ते 8.5 लाख रुपये मी काय केलेले आहेत, थोडी पोझिशन ॲडजस्टमेंट करण्यासाठी ठेवलेले आहेत. तर पाहूया काय होतंय मार्केटमध्ये, मी तुम्हाला अपडेट करतो. तर पोझिशन सध्या आपली चालू आहे 5,400 ₹5,500 जवळपास चालू आहे. परंतु आता तर 11 वाजलेले आहेत. आणखी खूप पूर्ण डे मार्केटमध्ये बाकी आहे. काहीही होऊ शकतं. मार्केट कोणत्याही आपल्या अगेन्स्ट पण जाऊ शकतं किंवा मार्केटमध्ये जसं आपण पाहतोय की फेब मंथमध्ये पूर्ण व्हॉलॅटिलिटी आहे. मार्केट अप्स अँड डाउन्स पूर्ण डेमध्ये, इंट्राडेमध्ये मूव्ह करत आहे. सो आणि लॉस पाहिलं तर आपण आज मॅक्सिमम 18,000 च्या आतमध्ये रिस्क काय असणार आहे आपली. 18,000 पेक्षा जास्त आपण लॉस घेण्यासाठी रेडी नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. ₹18,000 लॉस झाला तर मी माझं ट्रेडिंग टर्मिनल बंद करणार आहे आणि तुम्हाला अपडेट करतो पुढे काय होतंय ते. लेट्स सी. मार्केटमध्ये रेंज एक बनवलेली आहे. मार्केटमध्ये एकदा चार्टवर सुद्धा पाहू शकता की या रेंजसाठी मी सध्या प्लॅन करत आहे. मीही थोडंसं मार्केटमध्ये ऑब्झर्वेशन करत राहत चला, म्हणजे तुमची पण थोडी आयडिया क्लिअर होत जाईल, की मार्केट का इथं जास्त चान्सेस का वाटत आहेत मला, की बाबा इथं सपोर्ट घेईल. कारण की आणि तुम्ही प्रिव्हियस चार्ट पण जसा तुम्ही पाहिला असेल मार्केटमध्ये, की मार्केट दोन्ही साईडला मार्केटने मूव्हमेंट दिलेली आहे. जसं तुम्ही पाहताय, की एक दिवस मार्केट खाली आलं, दुसऱ्या दिवशी वरती गेलं. पुन्हा मार्केटमध्ये आणखी व्हॉलॅटिलिटी किंवा पुन्हा एवढं खाली येऊन पुन्हा असं एवढं वर जाणं एवढं एक्सपेक्ट करत नाही मी. जरी मार्केटमध्ये फॉल आला तरी डायरेक्शनल येईल. रिकव्हर किंवा रिव्हर्स होण्याचे चान्सेस थोडे कमी राहतील. ओके, 1 वाजलेले आहेत बरोबर आणि मार्केटने जे आपण रेंज डिसाईड केली होती त्या रेंजमध्ये स्टिल तरी आपल्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. परंतु मार्केटमध्ये एक पॅटर्न तुम्हाला दिसत असेल, की हा पॅटर्न कोणता आहे आणि हा पॅटर्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा हा पॅटर्न आपल्याला आणखी शिकायचा बाकी आहे. नेक्स्ट येणाऱ्या क्लासमध्ये आपण नक्की हा पॅटर्न पाहूया. तर या पॅटर्न खूप इफेक्टिव्ह असतो. ज्यावेळेस मार्केट ट्रेंडिंग असते त्यावेळेस मार्केट काय करतं, इथून ब्रेकआउट देण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु मार्केटने कंटिन्यू काल पण मूव्हमेंट केलेली आहे. सो मी आज थोडं साइडवेज थोडंसं प्लॅन करत आहे आणि मार्केट सध्या तरी या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. जरी मार्केटने ब्रेकआउट दिलं तरी ब्रेकआउट फेल होऊन रिटर्न येऊ शकतं असे एक्सपेक्टेशन आहे माझं. कारण की किंवा आणखी एक अर्धा 1 तास जरी मार्केटने इथं ट्रेड केलं आणि नंतर ब्रेकआउट दिलं तर मार्केट याच्यावरती क्लोजिंग देऊ शकतं. त्यानुसार आपण आपली पोझिशन मॅनेज करणार आहे. तर पाहूया आजचा आपला प्रॉफिट अँड लॉस सध्या तरी आपला काय चालू आहे ते पाहून घेऊया. तर एकदा पेजला मी रिफ्रेश करतो इथे. तर पाहू शकता की इथं आपला जवळपास ₹16,000 च्या आसपास आपला प्रॉफिट चालू आहे. तरी हा आपला फायनल प्रॉफिट नाही. हा लॉसमध्ये पण कन्व्हर्ट होऊ शकतो. जसं की तुम्हाला मॉर्निंगला सांगितलेलं आहे, की आपली रिस्क आपली मॅक्सिमम 16 ते ₹18,000 च्या आसपास असेल. याच्यापेक्षा जास्त आपण रिस्क घेणार नाहीये. आणि जर मार्केटने ब्रेकआउट दिलं किंवा फेब्रुवारी महिन्यात जसं मार्केट करते दुपारीपर्यंत प्रॉफिट दाखवते आणि एंड ऑफ द मार्केट क्लोजिंगच्या टायमिंगला सर्व प्रॉफिट घेऊन जाते. त्या सिनेरिओसाठी सुद्धा मी रेडी आहे.
तर पाहूया मार्केट कसा ट्रेड करते, काय होतं, मी तुम्हाला अपडेट करतो. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहून घ्या. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणलं तर तुम्हाला आज लर्निंगसाठी मी फक्त छोटी रेंज, किती छोटी रेंजमध्ये ट्रेड केलेला आहे. 72,000 73,200चा पुट आहे खालून शॉर्ट केलेला आणि मार्केट आणि वरून केलेला आहे 73,300. जसं की तुम्हाला मी PNLच्या स्क्रीनवर सांगितलं आहे की मी काय केलेलं आहे, तर 73,300च्या पुट घेतलेला आहे. 300ची लेवल जवळपास आपली कुठे आहे, किती लेवल आहे, तर हा 300चा सी आहे आपल्याकडे. 73,300चा सी सेल केलेला आहे आणि आपण 73,200 रुपयाचा पी एक सेल केलेला आहे. तर एवढी छोटी रेंज, आपण एवढा 74,000 रुपयाचा इंडेक्स आहे का, तर 72,000चा इंडेक्स आहे आणि 100 पॉईंटच्या रेंजमध्ये का प्लॅन केलेला आहे. तर त्याचं रिझन आहे की जर मार्केटला मी इकडे जर कुठेतरी मोठा प्लॅन केला असता तर मला प्रीमियम भेटत नव्हते. प्रीमियम खूप कमी आहेत आणि प्रीमियमचं कॅल्क्युलेशन, कोणता प्रीमियम घ्यायचा ते पण आपण ज्यावेळेस आपण ऑप्शनची बॅच चालू होईल त्याच्यामध्ये आपण शिकणार आहे. तर प्रीमियम कमी असल्यामुळे मी काय केलेलं आहे, एक छोटी रेंजमध्ये थोडा ट्रेड केलेला आहे. जरी मार्केट या बाहेर गेलं तरी आपण थोडं ऍडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला स्कोप राहील. जर मार्केटमध्ये अशा मोठ्या मोठ्या कॅन्डल जर बनायला सुरुवात झाली आणि आपण दूरचे प्रीमियम जर शॉर्ट केले असतील तर आपल्याला ऍडजस्टमेंट करायला टाइम भेटणार नाही. पटकन तो इन द मनी होऊन जाईल, कारण की इंडेक्सची मुवमेंट जास्त होते. 73,000 74,000 रुपये प्राइस चालू आहे इंडेक्सची, सेन्सेक्सची. तो आपण काय केलेला आहे, थोडं जवळ जाऊन थोडं इन द मनी मध्ये थोडा ट्राय केलेला आहे आणि 100 पॉईंटची रेंजमध्ये आपण ट्रेड करत आहे. ओके, तर हे लॉजिक तुम्हाला समजलं असेल. तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट अपडेट. मी तुम्हाला अपडेट करतो काय होईल ते, प्रॉफिट लॉस जे होईल ते मी तुम्हाला नेहमीप्रमाणे अपडेट करत राहील. टाइम झालेला आहे 1:30 वाजून 1:45च्या आसपास टाइम झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये प्रचंड व्हॉलॅटिलिटी क्रिएट झालेली आहे. तरी तुम्ही पाहू शकता की या लेवलपर्यंत आपण रेंज बनवली होती आणि या रेंजच्या आसपास मार्केट पाहिजे, परंतु मार्केट याच रेंजमध्ये ट्रेड करत आहे. परंतु यावेळेस एक एसएस आपल्याला घेतलेला आहे, स्टॉप लॉस हिट केलेला आहे मार्केटने, कारण की प्रचंड व्हॉलॅटिलिटीमध्ये मार्केट तुम्ही पाहू शकता, इमॅजिन करू शकता की एका 5 मिनिटाच्याच कॅन्डलमध्ये 73,080चा लो मारलेला आहे मार्केट आणि नेक्स्ट 5 मिनिटमध्येच नंतर त्यांनी 320च्या आसपासचा लो मारलेला आहे, 73,320. म्हणजे तुम्ही समजू शकता किती व्हॉलॅटिलिटी आहे मार्केटमध्ये. तर अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये ट्रेड करणं अवघड होतं. तर या पोझिशनला मी कसं मॅनेज केलेलं आहे, कसं हँडल केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. ओके, तर चला PNL वर जातो, एकदा रिफ्रेश करतो पेजला, म्हणजे आयडिया येईल पोझिशन. तर पाहू शकता की आपला सध्या 20,000च्या आसपास प्रॉफिट चालू आहे, परंतु पोझिशनमध्ये थोडा डिफरन्स दिसत असेल. तर आपण पहिलं काय केलेलं होतं, 73,200 या लेवलला 220 क्वांटिटी आपण काय केली होती, सेल केली होती, बरोबर. तर आता तशी पोझिशन नसून आपण काय केलेलं आहे, 100 क्वांटिटीचा एक एसएल, 110 क्वांटिटीचा एक एसएल हिट झालेला आहे आणि सेम क्वांटिटी मी काय केलेली आहे, 73,100 पासून शॉर्ट केलेली आहे. म्हणजे थोडी रेंज आपण वाढवलेली आहे, कारण की प्रीमियम पण थोडा डिके झालेला आहे, प्रीमियम मध्ये डिके दिसत आहे. तो त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, थोडी पोझिशन थोडं सेफ साईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहूया कसं मार्केट मूव्ह करतंय, तुम्हाला अपडेट करतो. आणि हे सायकोलॉजी पॉईंट तुम्हाला पण समजत असतील आणि असेच सायकोलॉजी पॉईंट समजूनच तुम्हाला ट्रेडर बनता येईल. तुम्हाला बाकीचे व्हिडिओ किंवा फक्त प्रॉफिटचे स्क्रीनशॉट वगैरे पाहून तुम्हाला काही आयडिया लागणार नाही. एक प्रॉफिटेबल ट्रेडर लाईव्ह मार्केटमध्ये स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर पण आपली पोझिशन कसा मॅनेज करतोय, या गोष्टींवर तुमचं लक्ष राहिलं पाहिजे. तर या पोझिशनवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे.
आणि या बाईंग केलेल्या ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो की ह्या बाईंगच्या पोझिशन आहेत फक्त मार्जिन रिलीज होण्यासाठी आहेत, जेणेकरून आपल्याला थोडं मार्जिन बेनिफिट भेटेल. आणि तुम्ही पाहू शकता की सध्या फंड किती यूज झालेला आहे माझा, तर पूर्णपणे फंड यूज केलेला आहे मार्केटमध्ये. फक्त अवेलेबल 1,68,000 माझ्याकडे शिल्लक आहेत. त्याचा काही सध्या तर यूज काही दिसत नाही. 17,56,000 रुपयाची पोझिशन मार्केटमध्ये रनिंग मध्ये आहे. चला मी अपडेट करतो तुम्हाला कसं मार्केट मुवमेंट करते, प्रॉफिट लॉस काय होतोय मी तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे अपडेट करतो. तर मार्केट क्लोज झालेलं आहे. आपण जे डिसाईड केलं होतं की या लेवलच्या आसपास मार्केट आपल्याला कुठेतरी एक्झिट पाहिजे किंवा क्लोजिंग पाहिजे, तर या लेवलसाठी आपण प्लॅन केला होता. आणि रिसेंटली किंवा लास्ट आपण डिस्कस केलं तेव्हा मार्केट या पॉईंटला कुठेतरी समवेअर ट्रेड करत होतं. तर इथं काय झालेलं आहे, तर मार्केटने हा एक स्विंग मारला होता आणि हा स्विंग मारला होता. त्यामुळे आपण काय केलं होतं, आपला पी साईडची पोझिशन 73,100 या लेवलला आणली होती. परंतु मार्केटने काय केलेलं आहे, पुन्हा मार्केटने एकदा 73,100 ही लेवल टेस्ट करायला लागलेला आहे आणि या पॉईंटला मी समवेअर कुठेतरी आपली पोझिशन मी माझी एक्झिट केलेली आहे. तर एकदा आपण प्रॉफिट अँड लॉस पण पाहूया. पण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर जाण्याच्या पहिले मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो त्या अनालिसिसवर जर आपण स्ट्रिक्ट राहिलो, विश्वास ठेवून जर काम केलं, तर मार्केटमध्ये पैसा बनवणं काही अवघड नाही. भले स्टॉप लॉस तुमचे 2 दिवस जातील, 3 दिवस जातील, परंतु स्टॉप लॉस तुमचे निग्लिजिबल असतील, छोटे असतील. पण ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट बनवता, तो प्रॉफिट तुमचा सगळे ते छोटे-छोटे लॉसेस कव्हर करून तुम्हाला प्रॉफिटमध्ये घेऊन येण्यास मदत करेल. तर तेच माझी स्ट्रॅटेजी असते मार्केटमध्ये, की लॉस देताना छोटा द्यायचा. मॅक्स काही जरी झालं तरी 1% पेक्षा कॅपिटलवर मी माझा लॉस देत नाही आणि प्रॉफिट जेवढं मार्केट देईल तो मार्केटवर सोडून देतो. तर चला पाहूया आपण एकदा पी पण एकदा चेक करूया. पी मध्ये काय झालेलं आहे. तर एकदा रिफ्रेश करतो पेजला मी. ओके, रिफ्रेश झालेला आहे. तर तुम्हाला दिसत असेल की 19,870 रुपयाचा प्रॉफिट आपल्याला एका दिवसामध्ये झालेला आहे. ओके, म्हणजे जवळपास 20,000 रुपयाचा प्रॉफिट आपल्याला इंट्राडे मध्ये झालेला आहे. तर हा प्रॉफिट तुम्ही प्रॉफिट पाहून लगेच इंडेक्समध्ये किंवा असं आपल्याला उद्यापासून प्रॉफिट होईल असं एक्सपेक्टेशन ठेवू नका. याच्या पाठीमागे 4-5 वर्षाची मेहनत आहे. तेव्हा कुठे हा प्रॉफिट पाहायला मिळतो किंवा ही कन्सिस्टन्सी दिसते. तुम्ही पाहिलं असेल की लास्टच्या 3 दिवसापासून मला काल लॉस झाला होता, परंतु सोमवार, मंगळवार, बुधवार कंटिन्यू 3 दिवस लॉसेस होते. पण लॉसेस किती निग्लिजिबल होते. छोटे-छोटे लॉसेस होते. एक दिवस 1,000 रुपयाचा लॉस होता. दुसऱ्या दिवशी मला काहीतरी 5,000 होता आणि बुधवारी आय थिंक सो 750 750 रुपयाचा काहीतरी लॉस होता. परंतु जे प्रॉफिट जे बनते ते प्रॉफिट आणि लॉसेस कम्पेअर होऊ शकत नाही. तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. जी आपली काल बॅच झाली आहे त्या बॅचमध्ये पण मी एक सेटअप दिला आहे. त्या सेटअपवर पण तुम्हाला सांगितलेलं आहे की लॉसेस मार्केटमध्ये होणार, पण लॉसेस जोपर्यंत आपण मिनिमम ठेवतोय तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये काम करताना भीती वाटणार नाही. तो प्रॉफिट घेताना मोठे घ्यायचे, लॉसेस मिनिमम ठेवायचे. हाच सक्सेसफुल ट्रेडिंगचा फंडा आहे. तर ज्यावेळेस आपण ऑप्शन सेलिंगची किंवा ऑप्शनची बॅच लॉन्च करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला या गोष्टी पूर्णपणे सांगणार आहे. तर थोडा टाइम जाऊ द्या, थोडं बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या मार्केट सोबत किंवा ज्या प्रकारे मी ट्रेड करतोय त्या ट्रेडिंगला किंवा माझ्या सायकोलॉजीला तुम्ही यूज टू झाला पाहिजे, तरच मला तुम्हाला शिकवण्यासाठी थोडं इझी जाईल किंवा तुम्हाला समजून घेण्यासाठी इझी जाईल. तर तुम्ही काय करायचे, डेली जो मी व्हिडिओ टाकतोय तो तुम्ही कंपल्सरी पाहायचा आहे आणि जी माझी थॉट प्रोसेस असेल मार्केटमध्ये काय केलं असेल मी त्याचा थोडं अॅनलाइज करायला शिका. म्हणजे काय होईल, तुमची सायकोलॉजी व्यवस्थित होऊन जाईल. तर चला या व्हिडिओला करूया इथे स्टॉप आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल द टाइम, बाय बाय, टेक केअर.